यानंतरची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर महापालिकेच्या बाहेर ठाकरे बंधूंचे बॅनर लागल्याचं दिसतंय। बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो या बॅनरवरती पाहायला मिळतोय। महानगरपालिकेबाहेर लागलेल्या बॅनरची सध्या जिल्हाभरामध्ये चर्चा आहे। राज्यामध्ये सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत। मात्र याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरामध्ये लागलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतायत। कोल्हापूर महानगरपालिकेबाहेर हे बॅनर्स लागलेले आहेत। या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांचे एकत्रित फोटो आहेत। या बॅनरवरून सध्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं दिसून येतंय। महापालिकांबाहेर लावलेल्या या बॅनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। महाराष्ट्रात चर्चेला असलेला विषय ठाकरे बंधू एकत्र येणार। या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी सर्व शिवसैनिक कट्टर शिवसैनिक कोल्हापुरातील किरण पडवळे यांनी एक पोस्टर लावलेलं आहे। ते पोस्टर आहे महापालिकेत दारामध्ये राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे याचं पोस्टर असतं आणि त्यावर शड्डू ठोकून मैदानात ठाकरे महाराष्ट्राच्या मनामनात असे हे पोस्टर लावलेलं आहे कोल्हापूर महापालिकेच्या दारामध्ये। या पोस्टर मधून शिवसैनिकांचा उत्साह आहे की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेला मोठी चालना मिळेल आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे भरपूर पोस्टर लागलेले आहेत। हे पोस्टर महापालिकेच्या दारामध्ये लागल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा आहे की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आता येतात का आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात ते पाहणं गरजेचं आहे। या पोस्टरची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र आहे। किरण पडवळे यांनी हे पोस्टर लावले कट्टर शिवसैनिक असा त्यांनी उल्लेख केला आहे। त्यामुळे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक ही दोघं भाऊ एकत्र यावे अशी चर्चा करत आहेत आणि व्हावे अशी त्यांची मनधरणी आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।